हे या सरकारचं काम आहे। गोरगरिबांना, माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे। सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये, त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे। आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा, कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवली। सोयाबीनला दर जास्त वाढून द्या, ते म्हणले मी लक्ष देतोय। कापसाला दर वाढून द्या। वेगवेगळी पिकं माझा शेतकरी, बहादर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे। हे काम महायुतीचं सरकार करू शकतं। तुम्ही म्हणाल असं कसं? केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात। केंद्रामध्ये तिसऱ्यांदा 5 वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचं आलेलं आहे। उद्याच्याला विरोधक काही दिशाभूल करतील, विश्वास ठेवू नका। उद्याच्याला म्हणतील अरे केंद्रात आमच्या विचाराचं सरकार नाही, आमचं कुणी ऐकत नाही। ऐकत नाही तर खोटं कशाला बोलता? थापा का मारतात जनतेला? वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय, त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चिपचं उद्घाटन केलं। मी सांगत नाही त्याच्याबद्दल, देवेंद्रजी सांगतील, पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला, तो उद्योग गुजरातला गेला। दादांत खोटं आहे। उद्योग आपल्या महाराष्ट्रात येत आहेत। परकीय गुंतवणूक संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त कुठं होते? ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते। हे गोष्ट लक्षात घ्या। बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम आहे। वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या। काल पण ते उद्योगपती 12,000 कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे। असे करोडो रुपयाचे, लाखो कोटी रुपयाचे प्लांट हे आपल्याकडे येतात। परवा पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन देशात सुरू केल्या, आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या। पंतप्रधानांनी तिकडं वाढवण बंदर ₹1,00,000 कोटीचं आपल्याला दिलं। कशाला म्हणतात ₹1,00,000 कोटी? अरे द्यायची धमक आणि ताकद असावी लागते। कारण नसताना खोटं नाटं बोलून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू नका। ही गोष्ट बुलढाणाकरांनो लक्षात ठेवा। माझी आग्रहाची विनंती आहे। बोलण्यासारखं खूप आहे, परंतु दोघांना भाषण करून आम्हाला वेळेमध्ये निघायचं आहे। परंतु ज्या उत्स्फूर्त संख्येने माझ्या मायमाऊली आल्या त्या सगळ्यांचं आणि माझ्या बांधवांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो। आमच्या फक्त लाडक्या बहिणी नाहीत, लाडके भाऊ पण आहेत। सगळी जनता आमची लाडकी आहे। त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का नाही, सर्वांना दिलं जाईल। आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही। डेव्हलपमेंट पण चालू ठेवेल। या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल, अशा प्रकारचा शब्द देतो।